तर आजचा ब्लॉग असा आहे, माझ्या मुलाच्या बड्डेची आम्ही अशा मजा केली आणि बड्डेच्या आदल्या दिवशी मी रात्रीच मस्तपैकी हे डेकोरेट करून ठेवणार होती. तर आधी मी मस्त फुगे फुगवते. आता एक एक फुगा घेते, फुगवते बलून आणि मग आम्ही माझे मिस्टर आणि मी मस्त डेकोरेशन करणार आहेत छानपैकी. फुगा हा काय फुगत नाही, तो फुगत नाही म्हणजे हा फुगा आहे खराब. तर छान असं डेकोरेट करत आहेत. तर मला हसायला तर फुगा फुगतच आहे, किती जोर लावला तरी सुद्धा फुगत नाही, तो खराबच आहे वाटतं. तिकडे धनुष खेळत आहे माझा मुलगा, त्याचा उद्या वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आधीची मज्जा ही. तर यस फुगला, बलून फुगला आहे, तो खराब होता त्यासाठी फुगत नव्हता. बघू शकता कसं आम्ही डेकोरेशन केलं आहे, सिम्पल एकदम. आवडलं की नाही तुम्हाला? तर आता आज आहे माझ्या मुलाचा वाढदिवस, तर मी त्याला मंदिरामध्ये घेऊन आली. सकाळी 9 वाजलेले आहेत. त्याला म्हटलं की दर्शन घेते त्याच्यासाठी, चांगला दिवस आहे त्याचा. आणि हे आपलं त्यांचं म्हणजे लहान मुलांचा वाढदिवस असतो तेव्हा हे चांगलं असते की त्यांना कुठेतरी मंदिरात घेऊन जाणं. मग मी 9 वाजता आली आणि त्याला दर्शन घेतलं. अंबे मातेचं मंदिर आहे आणि शंकराची पिंडीसुद्धा. आता रात्र झाली आहे, रात्रीचे वाजले 8 आणि आम्ही त्याचं सेलिब्रेट करायला घेतलं आहे, बड्डे सेलिब्रेट करायला. माझे मिस्टर, मी हे सगळेजण आहेत घरातले, फॅमिलीच आहे सगळे माझ्या फॅमिलीतलं आहे. छोटूचं सेलिब्रेशन करत आहेत. तर केक कापायला सुरुवात करणार आहे. चला तर सुरू करूया बर्थडे बाबूचा. केक खात नाही तो, कारण की त्याला केक आवडत नाही. त्याला केक आवडतच नाही, त्याला अजून माहितीच नाही केक टेस्ट लागतो असं, म्हणजे गोड असतो असं काही नाही. त्याला फक्त चॉकलेट आवडतात खायला, केक खात नाही तो. बघा, जबरदस्ती खावला, कारण की त्याला आज वाढदिवस आहे. त्याला आधी केक नाही खावला तर मग कोणाला खावणार. चला तर बड्डे तर झालाच आहे मस्त, नंतर बघूया काय करू. चला बाय. ब्लॉग मी माझा इथे संपवते.